आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कराड नजीकच्या ब्रिटिशकालीन खोडशी धरणाची पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून धरणाच्या अपूर्ण कामाबद्दल माहिती घेतली. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले उपस्थित होते. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी खोडशी धरणापासून सुरू झालेल्या कृष्णा कालव्याची गोवारे हद्दीपर्यंत पाहणी केली. ग्रामस्थांच्या वतीने चौंडेश्वरनगर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी टेंभू प्रकल्पाची पाहणी करून सर्वच सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला. बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस सगळा प्रोजेक्ट 2012 सालाची मंजुरी आहे. अद्याप ते काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळे हे तातडीनं काम पूर्ण झालं पाहिजे. या भागाचे सन्मान्य आमदार अतुलबाबा असतील, आता बिहारी असतील, आमचे गोरपडे साहेब असतील, सातत्यानं आग्रह करत होते. म्हणून मी मुद्दाम आज वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ. आता साधारण जे काम शिल्लक आहे, आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027पर्यंत पूर्ण करायचं. त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल. पण त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इथं कराड शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी आहे. कारण सगळं सांडपाणी कचरा या कालव्यातून जातो. पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत त्यांना मग मात्र हे सगळं खारपाणी जावं लागेल. शेतीला पाणी ते जातं, त्याच्या वेलीमध्ये पाणी जातं. म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावा अशी त्याची मागणी आहे सगळ्यांनी. तो कॅनॉल बंदिस्त करण्याचा आपण निर्णय केला आहे. आता मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही त्याचं लगून टेंडर काढतोय. आपण स्वतः रस्त्यावरती लहान मुलं सायकलवरती आहे, कुणी रस्त्यावरती. मीटर आहे बरोबर.